नमस्कार शेतकरी मित्रांनो, Z9 मराठीमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. आणि मित्रांनो, आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे कोणत्या पद्धतीच्या 5 ते 6 पिकांची आपल्याला लागवड करायची आहे मे आणि जूनमध्ये, ज्याच्यामुळे जबरदस्त पद्धतीचं उत्पन्न आपल्याला दिसून येणार आहे. मित्रांनो, या पूर्ण व्हिडिओची माहिती आपल्या चॅनलवर टप्प्याटप्प्याने उपलब्ध असणार आहे, तर चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती घेण्यासाठी Z9 मराठीचं लाल बटन आणि बेल आयकॉन प्रेस नक्की करायचं आहे, कारण की तुमच्यापर्यंत व्हिडिओचं नोटिफिकेशन पडताच येईल. तर मित्रांनो, आजचा आपला विषय त्याच्यामध्ये पहिलंच महत्त्वाचं पीक आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या पद्धतीच्या लागवडी आता विविध पद्धतीमध्ये चालू झालेल्या आहेत, ते म्हणजे मित्रांनो टोमॅटो पीक. टोमॅटो पिकामध्ये विविध पद्धतीच्या व्हरायटी आहेत, ज्याच्यामध्ये आर्यमान असो, 2048 असो, अशा विविध पद्धतीच्या व्हरायटीची लागवड आता मोठ्या पद्धतीने अनेक ठिकाणी ही मित्रांनो चालू झालेली आहे. तर याच्यासाठी आपल्याला मित्रांनो दुसरं पीक ते म्हणजे टोमॅटो नंतर जे आहे मित्रांनो दोडक्याची लागवड. दोडक्याची देखील आपल्याला लागवड करायची. दोडक्याचे पूर्ण आपल्या चॅनलवरती उपलब्ध असणार आहे. नागा किंवा अशा चांगल्या पद्धतीच्या व्हरायटीज आपल्याला निवड करायची. दोडक्यासाठी आपल्याला 4.5 किंवा 5 फुटी सरीचा वापर करून मंचिंग पेपरचा वापर करणं मित्रांनो तितकंच महत्त्वाचं आहे. तिसरं महत्त्वाचं पीक ते म्हणजे कोबीची लागवड. मे मध्ये लावलेलं कोबी मित्रांनो पुढे चालून जबरदस्त पद्धतीचा आपल्याला बाजारभाव हा दिसून येणार आहे. तर कोबीची देखील आपल्याला लागवड करायची आहे. कोबीसाठी आपण 4 फुटी सरीचा वापर करून त्याच्यावरती 4 कांदांचा 1x1 अशा पद्धतीने देखील आपण ड्रिपवरती कोबी करू शकतो. मित्रांनो, चौथं आणि महत्त्वाचं पीक आहे त्यानंतर फ्लावर. फ्लावरची देखील आपण लागवड करू शकतो. फ्लावर आपण सरीवरती किंवा आपण बळीच्या सरीवरती अशा 2 पद्धतीने फ्लावरची लागवड आपण करू शकतो. लागवड करतावेळी मित्रांनो चांगल्या व्हरायटीचा वापर करायचा आहे. फ्लावरसाठी आपण पूर्ण प्लेन वावर किंवा बिन मंचिंग पेपरचा आपल्याला फ्लावर करत असताना त्याच्यामध्ये जबरदस्त पद्धतीच्या सरीचा आणि खतांचा वापर तितक्याच महत्त्वाचा आहे. मित्रांनो, 5वं आणि महत्त्वाचं पीक आहे ते म्हणजे वांग्याची लागवड. वांग्याची देखील लागवड तितक्याच पद्धतीची आपल्याला फायद्याची होणार आहे आणि याच्यामध्ये आपला जबरदस्त पद्धतीचा याच्यामध्ये पैसा होणार आहे. मित्रांनो, वांग्याची लागवड करत असताना ज्या महत्त्वाच्या व्हरायटीचा निवड करायची तितकीच त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीची व्हरायटीचा निवड करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, 6वं आणि महत्त्वाचं पीक याच्यामध्ये करत असताना ते म्हणजे आपण याच्यामध्ये ऑप्शनमध्ये असणारे कोथिंबीर. कोथिंबीर देखील आपल्याला जबरदस्त पद्धतीने पैसे करून देणार आहे. कोथिंबीर हे आपण पेरून किंवा सरीचा वापर करून एक छोट्या पद्धतीचे जे बारीक बारीक उचके असतात त्याच्या पद्धतीने देखील कोथिंबीर आपण लागवड करू शकतो. मित्रांनो, हे होते काही महत्त्वाचे पिके ज्याच्यामधून जबरदस्त पद्धतीची आपण माहिती घेतली. व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. भेटूया कोणत्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत